हॅलो. तर सुप्रियाज डेली व्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं. लग्नाच्या वेळेच्या आठवणी या सिरीजच्या एपिसोड नंबर 3 आपण आज ऐकणार आहे. तर त्याबद्दल मी आज बोलणार आहे. मी मागचे 2 एपिसोड टाकले आणि खरंच खूप जण म्हणजे बघतायत. म्हणजे मला अपेक्षा नव्हती की एवढं लोकांना आवडेल, कारण अरेंज मॅरेज म्हटल्यानंतर एवढं काही इंटरेस्टिंग नसतं असं सगळ्यांना वाटतं. पण कसं असतं, प्रत्येक मुलाच्या आयुष्यातलं लग्न म्हणजे खूप म्हणजे असा जिव्हाळ्याचा प्रश्न असतो किंवा म्हणजे अटॅचमेंट होती ना एकमेकांबद्दल वगैरे. तर त्यामुळं तो विषय लग्नाचा म्हटलं की मग लव्ह मॅरेज असू अरेंज मॅरेज असू तर एक्साइटमेंट सगळ्यांनाच म्हणजे लग्नाची वेगळी असते किंवा काय. तर लग्न हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातला एकदम सुखद क्षण असतो. आणि मग तर अरेंज मॅरेज असेल तरीही किंवा लव्ह मॅरेज असेल तरीही. तर मग मी म्हटलं कसं चालतंय काय माहित, आपण व्हिडिओ टाकायचा विचार केलाय, पण आवडतंय नाही आवडतंय तर सगळ्यांना आवडतंय हे मला चांगलं म्हणजे लक्षात आलं. मग म्हटलं ठीक आहे, आपण एपिसोड पुढं कंटिन्यू करू. ज्यावेळी मला असं वाटेल की बाबा नाही लोक बोर होत आहेत तर मी त्यानंतर एपिसोड नाही टाकणार आहे ते. तर ज्यांना आवडतंय ते बघतायत. मग मी म्हटलं ज्यांना नको आहे म्हणजे नाही आवडत आहे त्यांनी स्क्रोल केला हा व्हिडिओ तरी चालेल. तर मागच्या व्हिडिओमध्ये सेकंड एपिसोडमध्ये मी सांगितलं तुम्हाला की माझे पप्पा म्हणजे बघून आले सासरचं घर आणि इकडं आले आळंदीला येणार होते. तर आळंदीला हनुमान जयंतीच्या आदल्या दिवशी वगैरे आले होते ते. आणि मी माझ्या आत्याच्या घरी गेले होते कारण तिच्या गावची यात्रा होती. तर माझे वडील इकडे आले, त्यांनी घर वगैरे बघितलं पण त्यांना ते घर असं छोटं वाटलं. तर म्हणजे 2 मुलं आहेत आणि 2 BHK फ्लॅट, मग एकत्र आणि बरं आई वडील आहेत, परत आजी बाबा वगैरे असणार. आत्ता नाही पण असू शकतात असं किंवा काही माहित नाही. रूम छोट्या होत्या असं त्यांना एकत्र फॅमिली नको होती असं नाही. माझ्या माहेरी पण तुम्हाला मी म्हटलं की माझी जॉईंट फॅमिली आहे. तर त्यांना जॉईंट फॅमिलीतच द्यायचं होतं मला आणि मला स्वतःला पण, कारण मला माणसांची एवढी सवय झाली की असं एकटा मुलगा वगैरे मला नको होता. मग तसे बरेच जागे येत होते. पण शक्यतो जेव्हा आम्ही बघितलं ना तर ती सगळे असं आम्ही जॉईंट फॅमिलीवालेच बघत होतो. तर म्हणजे मुलाला पण असं दबाव राहतो, संस्कार राहतात असं, त्यामुळं जॉईंट फॅमिलीच बघायचं हे आमचं ठरलेलं होतं. तर माझे वडील इकडे आळंदीला आले बघायला, आळंदीमधलं घर वगैरे बघितलं. पण जे त्यांच्याबरोबर म्हणजे मित्र आला होता पप्पांचा, तर त्यांनी विचारलं कसं वाटतंय काय आहे का पसंत. इथंच म्हणजे आळंदीत बघायला आल्यानंतर इथंच सगळ्यांसमोरच विचारलं. तर हा पप्पा बोलले, एवढंच बोलले आणि बघू सांगतो म्हणून. तर पप्पा गावी आले. तर त्या दिवशी मग ते आले, त्यांना रात्रीचे 1 वगैरे वाजले यायला आणि मी आत्याकडे होती. तर मग मला सकाळचा फोन वगैरे केला त्यांनी की लग्न ठरेल वाटतंय असं. आणि परत तिकडं आले आत्याच्या घरी जेवायला वगैरे. तर मला म्हटले की याद्या वगैरे घ्यायचं म्हणतायत ती लोक रविवारी. तर ये उद्या सकाळ लवकरच ये म्हणून, म्हणजे आपण याद्याचं काय करायचं कसं करायचं प्लॅनिंग करू. मग घरी ये तू उद्या सकाळ, म्हणजे आज नॉनव्हेजचा दिवस असतो ना यात्रेचा. मग त्या दिवशी पप्पा आले जेवायला. तर पप्पा काय बोलले की तू घरी ये, मग आपण ठरवू कसं करायचं काय करायचं. मग नॉनव्हेज होतं त्या दिवशी. मग ती यात्रा झाली त्या दिवशी. मग दुसऱ्या दिवशी सकाळी मी 9 वाजता वगैरे गेले, कारण इकडं यांची एवढी तयारी की म्हणजे आता याद्या करायच्या आहेत वगैरे. सगळ्या चुलत्यांना वगैरे माझ्या सांगितलं की असं असं लग्न ठरवायचं चाललंय किंवा आम्ही बघतोय आता पसंतीवर आले. तर कारण बरेच जागे बघितले त्यामुळे मी माझ्या वडिलांना सांगितलं होतं प्रत्येक लग्न ठरवताना नको सगळ्यांना घ्यायला, कारण प्रत्येकाचीच पळापळी होते. बरं ते जागा नाही ठरला तर आपल्याला वाईट वाटतं किंवा काय. मग अशावरून मग माझे पप्पा आणि त्यांचा एक मित्र असं दोघंच आले होते. बाकीच्या चुलत्यांना वगैरे आणलं नव्हतं. माझी तिकडं खूप मोठी जॉईंट फॅमिली आहे. तर म्हणजे पप्पांचे पण चुलत भाऊ वगैरे आहेत. जर लग्न ठरवायचं असेल तर ते सगळे मिळून जातात. 8 लोक आहेत म्हणजे चुलते वगैरे पप्पा मिळून. तर ते सगळे जातात. पण माझ्या वेळी असं झालं होतं की इतक्या वेळात बघतोयच आम्ही की प्रत्येक वेळी चला म्हणून नाही नेऊ शकत सगळ्यांना. आणि मग त्यांना पण बोलवलं की बाबा असं असं लग्न ठरतंय आणि याद्या करायच्या, तर या कसं कसं करायचं काय करायचं ठरवू आपण असं. मग ते लोक आले आणि मी पण इकडून आले. तर सगळेच होते घरी. मग कसं करायचं काय करायचं, हॉलला घ्यायचं की मग इथंच दारात वगैरे म्हणजे घरात करायच्या, कारण घरात आमचा हॉल चांगला बऱ्यापैकी मोठा आहे आणि तिथं 50-50 लोकांमध्ये करायचं म्हटलं तर होऊन जाईल. बरं, हा विषय होता शनिवारचा आणि रविवारी याद्या घ्यायच्यात.
कारण तिकडून तर पसंती आलेली. यांना बघायला इकडे आळंदीला पप्पा आले होते, पप्पांचं वगैरे बोलणं झालं, सगळं झालं आणि हे गेले मित्रांबरोबर महाबळेश्वरला फिरायला. तर ते महाबळेश्वरला गेले होते. त्यांना पण काहीच आयडिया नव्हती की बाबा लग्न ठरतंय आणि आपल्याला आता याद्याला इकडच्या इकडं जायचंय वाटतं. तर मग याद्या ठरल्या, पप्पांनी सांगितलं की असं असं आम्ही रविवारी घेतो, म्हणजे उद्या घेतो, तर या तुम्ही. मग शनिवारचा दिवस होता तो. मग पप्पांनी त्यांना सांगितल्यानंतर मग आमच्या सासूबाई वगैरे त्या पण इकडे एकट्याच होत्या. पप्पा म्हणजे माझे सासरे ऑफिसला गेले होते, त्यांनी मग पैसे दिले. आई आणि त्यांची इथली एक भाची आहे, त्यांनी जाऊन साडी वगैरे आणली आणि फक्त साडी वगैरे मेकअपचं वगैरे साहित्य आणलं नव्हतं त्यावेळी. जाऊबाई माझ्या त्यांच्या माहेरी होत्या आणि मग कसं करणार एवढं पटकन. मग याद्या म्हणल्यावर नुसता सुपारीचा कार्यक्रम एकदम 50-50 माणसांत करायचा ठरला होता. त्यांच्या इकडचे काही 20-25 माणसं येणार होती, झालं. आणि 4-5 लेडीज वगैरे. तर आता 4-5 लेडीज येणार म्हटल्यानंतर त्यांना साड्या आणायला मी म्हणजे आत्याच्या गावावरून घरी आले आणि घरून मग माझा एक चुलत भाऊ होता, त्याला घेऊन मी मग गेली, साड्या वगैरे आणल्या. असं म्हणजे आदल्या दिवशीची तयारी. त्यामुळे मला मेहंदी काढायला वगैरे तर काही वेळच नाही भेटला. मेहंदी वगैरे तर मी काढली नाही. साधी असे केस बांधले होते मी माझ्या याद्याच्या वेळी. थोडासा पप वगैरे घातला असेल, पण बाकी केस असे सोडले होते. ना कोणती पार्लरवाली, ना कोणता आदल्या दिवशी मेकअप, काही नाही. तर मला जरा पार्लरचं जमतं, त्यामुळे मग मी ब्लीच वगैरे केलं होतं आदल्या दिवशी. बाकी मी काहीच केलं नाही आणि झालं. मग घरातली माझी पहिली जी एक साडी होती तीच मी साडी घातली वगैरे. आणि मग ह्यांनी पण आदल्या दिवशी साडी घेतली ना. मग मला कधी देणार, ब्लाऊज कधी शिवणार, तर मी माझ्या जवळचा जो ब्लाऊज होता मॅच होणारा तो घालून मग आम्ही फोटो वगैरे काढले. तर ते फोटो, तो व्हिडिओ मी ना ह्या व्हिडिओच्या अशा अगोदर बघायला मिळाले असतील बघा. तो व्हिडिओ मी हे केलाय, याच व्हिडिओला अटॅच केलेला आहे, तर तुम्ही तो बघितला असेल. तर याद्याचा कार्यक्रम झाला. तर माझ्या वडिलांनी ना माझी म्हटलं ना माहेरची भाऊकी वगैरे मोठी आहे, तर मग तिथं ना तेवढं सगळ्यांना बोलवलं होतं आणि पुरणपोळीचं म्हणजे जेवण केलं होतं. आजकालच्या काळात पुरणपोळीचं जेवण म्हणजे आमच्या इकडं तर कोणी करत नाही आणि एवढी सगळी लोक नावजत होती की पुरणपोळीचं जेवण अगदी ते म्हणजे दूध होतं पुरणपोळी बरोबर, त्याच्यावरती तूप वगैरे सगळं घालून. पण होतं की असं होतं की माझ्या मिस्टरांच्यावरती एक संकष्टी, माझ्या मिस्टरांची संकष्टी असते, तर त्यांची संकष्टी, माझी संकष्टी. त्यामुळे आम्हाला काही पुरणपोळी मी संध्याकाळी खाल्ली, पण यांना पुरणपोळीच खायला नाही भेटली. आणि सगळी जेवढी लोक आलेत ना ते एवढे कौतुक करत होते की असं पुरणपोळीचं वगैरे पहिल्या काळातल्यासारखं जेवण झालं वगैरे असं तसं. पण माझ्या वडिलांनी खूप हट्ट केलेला पुरणपोळी करायचीच, त्यामुळे केली आणि एवढं छान जेवण झालं होतं ते, खरंच भारी झालं. आणि म्हणजे घरीच आम्ही पुरणपोळीचं वगैरे केलं होतं. म्हणलं गल्लीतल्या बायका होत्या भाऊकीतल्या, आणि आमटी वगैरे पण मी टाकू लागली होती. म्हणजे आम्ही चौघींनी आमटी केलेली, आमच्या बाजूच्या बायका होत्या, मी माझी चुलती वगैरे असं. तर आमटी केली होती आणि खूप म्हणजे खूप छान झाली होती पोळ्याची, म्हणजे कटाची आमटी, येळवणीची आमटी असं म्हणू शकतो. ते भजी वगैरे सगळंच केलं होतं, खूप छान जेवण झालं होतं. त्यानंतर माझ्या आत्याच्या मुलीच्या नवऱ्यानं विचारलं ह्यांना की नंबर आहे का तुझ्याकडं तिचा, मग नंबर पाहिजे, तर ते बोलले आहे. तर त्यांना भेटला असेल कुणाकडून, म्हणजे काय माहित नाही मला ते एवढा विषय, पण माझ्याकडे त्यांचा नंबर होता, कारण त्यांचा बायोडाट्यावरती नंबर होता आणि माझ्याकडे तो नंबर आलेला होता. तर मी आमचे फोटो वगैरे काढून झाले, सगळं झालं. तेव्हा पण ते काय असं जास्त आमचं बोलणं नाही झालं किंवा काय नाही, पण खूप भारी वाटत होतं. म्हणजे त्यांचं माझं पहिला असं म्हणजे फोटो वगैरे झालं लग्नाच्या अगोदर. आणि कोणी तर आता एखादा म्हणजे मुलगा किंवा मुलगी, आता ही आपली आहे, आपली हक्काची व्यक्ती झाली, ही भावनाच खरंच खूप छान असते. ज्यांचं लग्न झालंय त्यांना ह्या गोष्टी माहीत असतील, किंवा म्हणजे तो लग्नाच्या वेळेसचा काळ एवढा सुखद आणि म्हणजे वेगळाच असतो. त्या गोष्टी अशा म्हणजे शब्दात व्यक्त नाही करू शकत. एखादी व्यक्ती आपली झाली आहे, नव्यानं आपली होणार आहे किंवा काय, ह्या गोष्टी खरंच छान असतात. आणि त्यानंतर संध्याकाळी मी त्यांना फोन केला की नाही, मेसेज केला की मला तुम्ही फोटोज पाठवा, कारण त्यांचा आयफोन होता आणि त्यामध्ये पण फोटो काढले होते आणि खूप छान होते. आता फोटोवाला, कॅमेरावाला फोटो मला उशिरा देणार ना, लगेच थोडीच देतोय. मग मी यांच्याकडून फोटोज वगैरे काढून मागवून घेतले होते, कारण मला ते फोटो स्टेटसला वगैरे ठेवायचे होते, कारण लोकांना पण कळायला पाहिजे ना की आपल्याला लग्न ठरले, किंवा जे पाहुणे येऊ शकले नव्हते त्यांना फोटोज पाठवायचे होते, म्हणून मग त्यांच्याकडून मी फोटोज मागवून घेतले. तर त्यांनी मला फोटोज पाठवले. पण मी तुम्हाला मागच्या भागात सांगितलं होतं की माझे मिस्टर खूप लाजरे होते आणि आता पण आहेत. तर
त्यांनी मग मला फोन केला नाही किंवा काय नाही, कधी फोन केला, काय केला, तर पहिला आमचा फोन कधी झाला, तर याबद्दल मी तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये सांगेल. आणि जरा मला लेट होईल आता एपिसोड टाकायला, कारण मी चालली आहे माझ्या माहेरी, तर थोडंसं 1-2 दिवस लेट झाला तर तुम्ही समजून घ्या. तोपर्यंत दुसरे व्हिडिओज बघा, आणि व्हिडिओज आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. बाय बाय.